चला महत्वाचा सामन्यामध्ये दोन संघ एकमेकांच्या विरोधामध्ये लढले जातील. एका बाजूला टीम मानाईदेवी स्पोर्ट्स आमरग, दुसऱ्या बाजूला महावीर स्पोर्ट्स मोडकवाडी अशी मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. या मॅच मध्ये जो संघ जिंकेल तो बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल होणारा आजच्या दिवसामधला दुसरा संघ आपल्याला पाहायला मिळेल. चला लगेच क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. टीम अमरग आपले बॅटर तयार ठेवा. चला लगेच बॅट्समन पाठवा. टीम मोडकवाडी लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्या आपण. चला मॅचला होईल सुरुवात. पहिलाच बॉल थोडासा पुढे नक्कीच आला होता परंतु सोडून दिला. येस इट इज अ व्हाईट बॉल. अजितकडे वेग भरपूर आहे परंतु दिशा पहिल्याच बॉलवरती कुठेतरी चुकीची आपल्याला पाहायला मिळाली. संध्याकाळचं सत्र चालू झाल्याने संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण पाहतोय हा सामना रंगलाय. जो जिंकेल तो मात्र सरळ बक्षीस पात्र फेरीमध्ये. कमी गतीचा बॉल, कमी गतीचा, यावेळेस थोडासा आतमध्ये आलाय पडल्यानंतर. हा चेंडू चांगला होता. हो आणखीन एक चांगला बॉल आपण पाहतोय. विकेट किपरला अक्षरशः बीट करून जात असताना गेलाय गोशांगी क्षेत्रामध्ये. 22च्या स्वरूपामध्ये एक सिंगल मिळते. 2 धावा धावफलकावरती. यावेळेस फटका भरपूर चांगला आहे. हवेमध्ये खेळले, क्षेत्ररक्षक पाठमोरा करतील. प्रयत्न चांगले होते परंतु चेंडू पर्यंत पोहोचू शकले नाही. उचलून फेकी करेपर्यंत 2 धावा इथे अगदी वेगाने पूर्ण केल्या. हो यावेळेस स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये काय गॅदर केलंय. सुपर फिल्डिंग, कमालीचे क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं. जिथे अजित स्वतः गोलंदाजी करत असताना वेगवान चेंडू हाताळतोय जरूर परंतु चेंडू मारल्यानंतर स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये त्याला चांगला स्टॉप मिळवून देणं ही चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. आणखीन एक चांगला बॉल, बॅटची वरची स्लाइस, बॉल जाईल डी झोन मध्ये. एक सिंगल मिळेल. 5 चेंडूंचा खेळ झालाय. शेवटचा बॉल ओव्हर नंबर 1 चा.
पुढे सरसावून या बॉल वरती मोठा फटका आपण पाहतोय. जितका चांगला आवाज आला तितका चांगला हा फटका देखील आपल्याला पाहायला मिळतोय. सूरज पवारच्या बॅट मधून आणखीन एक उत्तुंग भरारी घेणारा चांगलाच धमाकेदार षटकार. 6 धावफलक पुढे सरकला जाऊन थांबलाय एका षटकाच्या अखेरीस 11च्या आकड्यावरती. कमी गतीचा बॉल फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये. अजित चाललाय चेंडू खालती. हो सांभाळायचंय सांभाळायचंय. पाहायचंय खेळाडूला काय इजा झाले का. हे क्रिकेट खेळू नका मैदानाच्या आतमध्ये. सेफ क्रिकेट खेळा. कॉलिंग करा आवाज द्या. जेल सुटली हरकत नाहीये. चौकार गेला हरकत नाहीये. षटकार गेला हरकत नाहीये. आपल्याला एक नाही अनेक सामने खेळायचे आहेत. अनेक वर्ष क्रिकेट आपल्याला खेळायचं आहे जगायचं आहे. क्रिकेटमध्ये खेळत असताना सेफली क्रिकेट खेळणं फार महत्वाचं आहे. सामना हातातून गेला हरकत नाहीये. अशा दुखापतीमुळे अनेक खेळाडूंचा खेळ थांबताना आम्ही पाहिलाय. हो चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. ते जागेवरती उभा फलंदाज काही करू शकले नाही. सूरज पवार जर का पाहिलं तर स्ट्राईक वरती येण्यासाठी धडपड त्याची चालू आहे. तेरा धावा धावफलकावरती. पुढे सरसावून खेळतोय सनी. आपण पाहिलं तर स्टेट हिटच्या दरम्यान हा फटका. एक सिंगल मिळेल. एक सिंगल वरती थांबले दोन्ही फलंदाज. सूरज पवार पुन्हा एकदा स्ट्रायकिंग वरती आपल्याला पाहायला मिळेल. चंदभक्ती चॅनलचे सर्व मोहनदादा जाधव आणि त्याचबरोबर अंकुश दादा या दोघांचं या स्पर्धेमध्ये शुभागमन झाले. मोस्ट वेलकम दादा. तुमचं मैत्री चषक 2025 मध्ये सहर्ष असं स्वागत आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आपण आलात वेळेतला वेळ मौल्यवान वेळ काढून या स्पर्धेला भेट दिली त्याबद्दल आपले आभार. हा चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आहे डीपला. उचलून फेकतील तोपर्यंत 2 धावा इथे अगदी वेगाने पूर्ण झाल्या. एक शॉट आहे. एकच धाव यावेळेस लेखली जाईल धावफलकावरती. थँक्यू सो मच. सनी इथे मैदानाच्या बाहेर येताना आपल्याला पाहायला मिळतात. 16च्या घरामध्ये धावफलक. सागर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये चाललाय. 16च्या घरामध्ये धावफलक. अक्षय ओव्हर नंबर 3 मध्ये आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती. पुढे सरसावून खेळायचा प्रयत्न सोडून दिलाय. व्हाईट बॉलचा इशारा. पहिलाच बॉल. वेग फार होता परंतु दिशा खराब होती.
पुढे सरसावून खेळायचा प्रयत्न, बॅटची कडा, हा चेंडू हातामधून निसटला. सूरज पवारला जीवनदान. सूरज पवारची कॅच सुटल्यानंतर तो घातक ठरतो नेहमी. यावेळेस आपण पाहूयात महत्वाच्या सामन्यामध्ये काय करतोय. कमी गतीचा बॉल, सूरज पवारला इथे चले जावचा इशारा केलाय. महत्वाचा खेळाडू आता मैदानाच्या बाहेर चाललाय. सतरा धावा धावफलकावरती. कमी गतीचा बॉल, फटका फसलाय बारक्याचा, आहे क्षेत्ररक्षक तिथे. ओहो, अप्रतिम प्रयत्नांना दाद द्यावी लागेल. एकदा जोरदार टाळ्या या प्रयत्नांसाठी, कारण की प्रयत्न अप्रतिम होते. एक सिंगल जरूर आली परंतु प्रयत्न भरपूर चांगले होते. सागर पवार आडव्या बॅटने फटका खेळलेत, आहे क्षेत्ररक्षक, चुकी होणार नाहीये. पकडलाय झेल आणि संपवलाय सागर पवारचा खेळ. शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ इथे बाकी. 18 धावा धावफलकावरती. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये ओमकार. 18 धावा धावफलकावरती. बॅकफुटला गेले होते, पंच करायचा प्रयत्न. आता क्षेत्ररक्षक आहेत, चुकी होणार नाहीये. आणखीन एक झेल. ओमकार देखील आता मैदानाच्या बाहेर जातील. शेवटचा एक बॉल बाकी. 18च्या घरामध्ये धावफलक. शेवटच्या एक बॉल वरती टार्गेट होणार आहे सेट. शेवटचा बॉल, गॅप मध्ये फटका खेळले जरूर. एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेसाठी जागा सोडली आहे. दुसरी धाव देखील इथे पूर्ण होते. बॅकअप आहे, बॅकअप कडून थोडीशी चुकी. तिसरी धाव घेत असताना फलंदाज सागर जयेश होतील बाद. शेवटच्या बॉलवरती मिळाला 2 धावा. 20 धावा धावफलकावरती आणि 21 धावांचं टार्गेट आता सेट झालंय. 21 धावा बनवायच्या आहेत. टीम महावीर स्पोर्ट्स मोडकवाडी या
संघाला चेंडू असेल त्यांच्याकडे 18. चला मानादेवी स्पोर्ट्स लगेच आपण मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे. चला लगेच बॅटर जावा प्लीज, लगेच क्षेत्ररक्षण साजवा. चला दुसऱ्या डावाला होईल सुरुवात. महादेव सोनके पहिलाच बॉल थांबवले स्वतःला. पहिला चेंडू वेग फार होता, त्याला प्रत्युत्तर हवं असं देऊ शकले नाहीयेत. निर्धाव चेंडूची समाप्ती. फटका फसलाय, चेंडू हवेमध्ये, कॅच महत्वाचा. सागर धावतोय आणि सागर चुकी करेल काय? सागर चुकी करणार नाहीये. लॉंग ऑन वरून स्क्वेअर लेगच्या क्षेत्रापर्यंत धावत गेला आणि धावता धावता ती कॅच त्याने तिथे पकडली आहे. महत्वपूर्ण खेळाडूची महत्वपूर्ण कॅच इथे पकडली गेली आहे. महादेवला इथे मात्र परतीचा इशारा केलाय. जो खेळाडू या संपूर्ण दिवसामध्ये मैदानाच्या आतमध्ये तुफानी खेळी करत होता, तोच महत्वाच्या सामन्यामध्ये स्वस्तामध्ये माघारी परततोय. यावेळेस आहे आकी माने, तिथे मात्र धडपडला जरूर. प्रयत्न त्याचे चांगले राहिले. चांगलं अडवलं चेंडूला, तिथे थांबवलं.
हो, सरळ बॅटने खेळायचा होता, तेज आणि तर्रार. यावेळेस बॉल गेला निघून सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. वेग भरपूर होता, त्याला प्रत्युत्तर देऊ शकले नाही. चांगली कामगिरी करावी लागेल, कारण की या अगोदरच्या सामन्यामध्ये तुम्ही काय केलं हे महत्वाचं होतच, परंतु या सामन्यामध्ये तुम्ही काय करणार आहात ते फार महत्वाचं आहे. हा सामना महत्वाचा आहे, ही मॅच फार इम्पॉर्टंट आहे. हो, ओमकारची चुकी आपण पाहतोय. डेंजर एंडला होते अजित. क्षेत्ररक्षण थोडस खराब आपल्याला पाहायला मिळालं आणि सुरक्षित पोहोचले गेले अजित आपल्या जागेवरती. इम्पॉर्टंट मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. विजयी संघ फायनल मध्ये प्रवेश करताना आपल्याला पाहायला मिळेल. कोणता संघ फायनल मध्ये प्रवेश करेल? आई मानादेवी स्पोर्ट्स आंबरक की महावीर स्पोर्ट्स मोडकवाडी, कोणता संघ या सामन्यावरती छाप सोडणार आहे? ओहो, गोलटप्प्याचा बॉल. युमी साहेब विल डेफिनेटली हिट. यष्ट्या उद्ध्वस्त केल्या जात आहेत, वाकवल्या जात आहेत, झुकवल्या जात आहेत, जमीन लगत सपाट केल्या जात आहेत. निलेश माने आंबरक एक्सप्रेस मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग करत असताना काय गोलंदाजी चालली आहे. इस धावांची गरज आहे ती आता 19 धावांची. 12 चेंडू आणि 19 धावांची गरज. फटका बसलाय, चेंडू हवेमध्ये, बारक्या आहे तिथे. चांगली कॅच आपल्याला पाहायला मिळाली. मॅच ज्या वेळेस टार्गेट सेट झाला त्यावेळेस कुठेतरी नक्कीच वाटलं होतं की मॅच लवकर संपेल की काय, परंतु नाही, इतकं शक्य नाहीये. ज्यावेळेस लो स्कोरिंग सामना झाला त्यावेळेस नक्कीच कुठेतरी वाटलं होतं की मॅच लवकर संपेल, परंतु मानाईदेवी स्पोर्ट्स आंबरक संघाविरुद्ध खेळी करत असताना एवढं सोपं नाहीये, कारण की तो संघ तितका हलका नाहीये. संघ अगदी जर का पाहिलं तर प्रत्येक खेळाडू आपल्या संघासाठी आत्मसमर्पण करत असताना घडशीने मैदानाच्या आतमध्ये खेळ करत असताना एक एक खेळाडू अगदी जीवाचं रान करतोय मैदानाच्या आतमध्ये, कारण की मॅच जिंकायची आहे, मॅच जाऊन द्यायची नाहीये. इथे डेड बॉल आपण पाहिलं तर अक्कीने सोडून दिलंय. खऱ्या अर्थाने तो तिथं आउट करू शकला असता, परंतु थांबला. चला काय, तो जादूगर म्हणून त्याला का ओळखलं जातं त्याचं उदाहरण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. या चेंडूवरती वेग भरपूर होता. सॅम आहे तिथे, एक सिंगल मिळते. आजच्या दिवसामध्ये सॅमने देखील इम्प्रेसिव्ह फिल्डिंग केली आहे. आज प्रत्येक खेळाडू भरपूर चांगला खेळलाय. वन साइड वैभव, चांगली फिल्डिंग राहिली आज वैभवची देखील, सॅमची. फटका भरपूर चांगला हवेत गेलाय. क्षेत्ररक्षक धावतात, प्रयत्न करताय. सूरज पवारची ही कॅच आपण पाहतोय. अफलातून आणि लाजवाब रनिंग कॅच आपल्याला पाहायला मिळाली सूरज पवारची. बॅटिंग बॉलिंग तर आतापर्यंत नक्कीच पाहिली, परंतु क्षेत्ररक्षण आता आपण पाहतोय. काय क्षेत्ररक्षण करतोय मैदानाच्या आतमध्ये, लाजवाब क्षेत्ररक्षण. त्याचबरोबर माननीय आदरणीय चेतनदादा शिर्के, आपल्याला विनंती, आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. आपण या स्पर्धेमध्ये आलात त्याबद्दल आम्ही आपला आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर या स्पर्धेसाठी उत्कृष्ट गोलंदाज सौजन्य ज्यांच्या माध्यमातून दिलं गेलं तेच स्वागत दादा महाडिक, त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून शुभागमन झाले. मोस्ट वेलकम, आपलं देखील सहर्ष असं स्वागत आहे.
हो खोलवर टप्प्याचा बॉल शरीराचा वेध घेणारा होता अक्की माने. भरपूर चालाक आहे, भरपूर चालाक आहे. चार चेंडूंचा खेळ झालाय. ओहो पुढे सरसवून खेळायचा प्रयत्न. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. निर्धाव चेंडूची समाप्ती. शेवटचा बॉल ओव्हर नंबर 2चा. मॅच होती कुठे आणि आली आहे कुठे. 4 धावा धावफलकावरती. 4 धावा धावफलकावरती. 7 मध्ये बनवायच्या 17 समीकरण मैदानाच्या आतमध्ये. पुढे सरसवून खेळायचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे, चांगले क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. एक सिंगल मिळाली. 6 चेंडू आणि 16 धावांची गरज विजयासाठी. 6 चेंडू 16 धावा, 16 धावा 6 चेंडू. लो स्कोरिंग सामना अगदी शेवटच्या षटकापर्यंत जाईल असं वाटलं देखील नव्हतं, परंतु ते करून दाखवलंय मानाई स्पोर्ट्स अमरक संघाने. शेवटच्या षटकापर्यंत सामना घेऊन गेले जरूर. 6-16चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. होईल का पार, का डिफेंड केल्या जातील, का रोखल्या जातील, का ठोकल्या जातील, हे पाहणं तितकंच रंजक आहे. मेगा फायनल मध्ये कोणता संघ दाखल होणार आहे सांगून जाणारे शेवटचे 6 चेंडू बनवायच्या 16. पहिलाच बॉल चेंडू हवेमध्ये. अक्की माने. ओहो काय प्रयत्न राहिला, काय एफर्ट्स राहिले, काय मेहनत राहिली त्याची. जिथे 1 धाव होती तिथे खर्च झाल्या अतिरिक्त 2 म्हणजेच एकूण 3 धावा आताच्या धावफलकावरती जोडल्या जातील. एकूण धावा धावफलकावरती 8 आणि आता बनवायच्या आहे धावा 5 मध्ये. 5 चेंडू आणि 13ची गरज आहे. 5 चेंडू 13 धावा, 13 धावा 5 चेंडू. हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये रंगलंय. हो खोलवर टप्प्याचा बॉल भरपूर चांगला होता. बॅट फिरते की न फिरते तोपर्यंत चेंडू निघून गेला. काय गोलंदाजी करतोय सूरज पवार. बॅटिंग बॉलिंग क्षेत्ररक्षण तिन्ही फॉर्मॅट मध्ये सध्याच्या घडीला आजच्या दिवसामध्ये बराच चर्चेत असणारा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये चांगल्या चांगल्या फलंदाजांना अक्षरशः बीट करतोय. कमी गतीचा बॉल आहे. क्षेत्ररक्षक आता चुकी करणार नाहीये. आणखीन एका विकेटचं पतन. बनवायचे आहेत 3 मध्ये 13. 3 चेंडू 13 धावा, 13 धावा 3 चेंडू असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. हो खोलवर टप्प्याचा बॉल. पाहिलं तर धावचीच्या सर्वांमध्ये फलंदाज होतील बाद. 2 चेंडू आणि आता गरज आहे ती 13 धावांची. 2 चेंडू 13 धावा, 13 धावा 2 चेंडू असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. दोन चेंडू आणि 13ची गरज आहे विजयासाठी. सूरज पवारचा हा बॉल शरीराचा वेध घेणारा होता. मॅच इथे जर का पाहिलं तर मॅचचा चेहरा झालाय स्पष्ट. 1 मध्ये बनवायचे 13. कोणता संघ फायनल मध्ये दाखल होणार आहे, टीम मानाई देवी स्पोर्ट्स आमरक की महावीर स्पोर्ट्स मोडकवाडी. 1 चेंडू आणि गरज आहे ती 13ची.
शेवटचा बॉल कमी गतीचा चेंडू हवेमध्ये बारक्या धावेल चुकी झालीये बॉल गेलाय एक टप्पा सीमारेषेच्या बाहेर मिळाला चौकार परंतु सामना गमावलाय टीम महावीर स्पोर्ट्स मोडकवाडी या संघाने आणि फायनल मध्ये प्रवेश करतोय टीम मानायदेवी स्पोर्ट्स अमरक अभिनंदन